नमस्कार. आज आपण तेलात अजिबात न फुटणारे, अगदी खुसखुशीत होणारे, तेलकट नसणारे असे महाशिवरात्री स्पेशल साबुदाणा वडे. हे वडे करण्यासाठी रात्री साबुदाणा भिजत घाला. साबुदाणा भिजवताना अर्धा सेंटीमीटर पाणी त्याच्यावरती राहील असं ठेवा. खूप जास्त ओला होणार नाही आणि कोरडा राहणार नाही याची काळजी घ्या. आपण साबुदाणा खिचडीसाठी भिजवतो त्यापेक्षा थोडासा ओलसर राहावा. त्यानंतर आपण याच्यामध्ये उकडलेले बटाटे घालणार आहोत. 3 उकडलेले बटाटे घेतले आहेत. मी 1 वाटी साबुदाणा भिजत घातला होता. त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार हिरवी मिरची टाका आणि मीठ टाका. याला छान मिक्स करा. छान दाबून साबुदाणा मिक्स करा. म्हणजे साबुदाणा जेव्हा छान कुस्करला जाईल तेव्हाच तुमचे साबुदाणा वडे फुटणार नाहीत. नाहीतर तेलात टाकले की साबुदाणे वडे फुटतात. याच्यामध्ये मोठा जाडसर कुटलेला शेंगदाण्याचा कुट्टा टाका आणि परत एकदा मिक्स करून घ्या. हे सगळं मिक्स झालं की आता आपण काय करणार आहोत, याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत. हे साबुदाणा वडे मी तळत नाही आहे, त्याच्यामुळे तेलकट होत नाहीत. पण तुम्हाला जर तळायचे असतील तर तळून देखील घेऊ शकता. हाताला छान तूप किंवा तेल लावून असं गोल गोल साबुदाणा वडे तयार करा. जर तळणार असाल तर त्याला चपटं करा. जर तळणार नसाल तर माझ्यासारखं जर तुम्हाला ही तेलकट आवडत नसतील तर तुम्ही आप्पे पात्र घ्या. आप्पे पात्रामध्ये थोडंसं तेल घाला आणि या तेलावर आपल्या जे आपण बनवलेले साबुदाण्याचे गोळे होते ते ठेवा. झाकण ठेवा आणि मध्यम आचेवर याला छान शिजू द्या. याच्या मध्ये आपल्याला असं ओपन करून बघायचं आहे आणि त्याला फिरवायचं आहे. अजिबात चिकटत नाहीत, अजिबात तेलकट होत नाहीत. आमच्याकडे उपवासाला जिरी आणि कोथिंबीर चालत नाही. जर तुमच्याकडे जिरी आणि कोथिंबीर तुम्ही खात असाल उपवासाच्या दिवशी तर याच्यामध्ये तुम्ही जिरी पावडर आणि कोथिंबीर देखील घालू शकता. हे वडे तुम्ही दह्यासोबत किंवा शेंगदाण्याची आणि हिरव्या मिरचीच्या चटणीसोबत खाऊ शकता. ही जर हिरव्या मिरचीच्या आणि शेंगदाण्याच्या चटणीची पण रेसिपी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला सबस्क्राईब करा. चॅनलवर तुम्हाला हिरवी मिरचीची उपवासाला चालणारी चटणीची रेसिपीसुद्धा मिळून जाईल. अशा पद्धतीने तुम्ही वडे करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचे वडे कसे झाले होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.